अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे श्री गुरुचरित्र पारायण. हे पारायण कधी करायचे, त्याचबरोबर याचा कालावधी काय असणार आहे, नेमक्या वेळा कोणत्या असतील की या पारायण आपण या वेळेत पूर्ण करायचे आहे. त्याचबरोबर कोण व्यक्तींनी हे पारायण करणं महत्त्वाचं असतं आणि त्याचे फायदे काय आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे हे गुरुचरित्र पारायणाचे नियम कोणते आहेत महत्त्वाचे. ठीक आहे, तर जाणून घेऊयात. जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे. 15 डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा आहे बघा. त्याचबरोबर दत्त जयंती कधी आहे, तर दत्त जयंती ही 14 डिसेंबरला आहे. दत्ताची सेवा म्हणून यामध्ये दत्त नवरात्रामध्ये श्री गुरुचरित्र पारायण केले जाते. अत्यंत चमत्कारिक हा ग्रंथ आहे. या श्री गुरुचरित्र पारायणाचे या ग्रंथाचे पारायण तुम्ही आयुष्यामध्ये जरूरच करा. आयुष्यात हे एकदा तरी तुम्ही पारायण केलं पाहिजे. बघा, सुरुवात कधी होते, तर 9 डिसेंबरपासून या पारायणाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत असणारे हे पारायण आपल्याला ह्या नवरात्रामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हे पारायण केल्याने आपल्यावर जी काही संकटे आलेली आहेत ती दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्यासुद्धा दूर होतात. या गुरुचरित्र पारायणाचे महत्त्वाचे नियम हे पाळणेसुद्धा खूपच गरजेचं आहे. त्या अगोदर जाणून घेऊयात की हे गुरुचरित्र पारायण कोणी कोणी करावे. तर घरातील कोणतीही व्यक्ती हे गुरुचरित्र पारायण करू शकतात. ठीक आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, विधवा स्त्रिया असतील किंवा कोणीही व्यक्ती असेल तर हे गुरुचरित्र पारायण त्याने केले तरी काहीही हरकत नाही. मनामध्ये श्रद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता पाहूयात की यामध्ये महत्त्वाचे नियम कोणते आहे. तर नियमांना मी सुरुवात करते. यापासून सगळे नियमच तुम्हाला तिथं बघायचे आहेत. तर पहिला आहे की 1 दिवस अगोदर म्हणजे 9 तारखेच्या अगोदर तुम्हाला 8 तारखेला काय करायचं आहे, तर 1 गाई आणि 4 कुत्री यांना चपातीचा घास टाकायचा आहे. बघा, जरी तुम्हाला अगोदर नाही जमलं तरी पण तुम्ही नंतर हे काम करू शकता. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एवढं 7 दिवसात जे तुम्ही चरित्र पारायणाचं पठण करणार आहात, या ग्रंथाचं वाचन करणार आहात, या कालावधीमध्ये तुम्हाला कोणत्याही दुसऱ्याच्या घरी जेवण अजिबात करायचं नाही आहे. ठीक आहे, जेवण तुम्हाला अजिबात करायचं नाही. तुम्हाला बाहेरचं खाणं शक्यतो टाळाच. तुम्ही मांसाहाराचा तर प्रश्नच येणार नाही. सात्विक अन्न तुम्हाला खायचं आहे. ठीक आहे, तर सात्विक अन्न खाताना पण त्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण याचे सेवन टाळावे. यामुळे काय होत असतं, कांदा आणि लसूण हे उष्णता निर्माण करणारे घटक आहेत. त्यामुळे तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. शक्यतो सात्विक जेवण चांगलं एकदम साधंसुधं करा. आणि ते पण कधी तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, त्यांनी बनवलेलं जेवण तुम्ही खाऊ शकता. शक्यतो बाहेरचं खाणं या दिवसामध्ये टाळाच. ठीक आहे, ग्रंथ वाचनाच्या कालावधीमध्ये शक्यतो जमिनीवर चटई टाकून तुम्हाला झोपायचं आहे. पलंगावर किंवा बेडवर झोपू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, जर नवरा बायकोंमधील नवरा हे गुरुचरित्र पारायण करत असेल किंवा बायको गुरुचरित्र पारायण करत असेल तर या 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हे महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. ही श्री गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये
पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने आपल्या दाढी करायची आहे. ठीक आहे. आणि चामडीची चप्पल अजिबात वापरू नका. दुसरी रबराची वगैरे असेल तर तुम्ही रबराची चप्पल वगैरे वापरू शकता. त्याचबरोबर स्त्रियांना जर मासिक पाळी आली, मासिक धर्म आला, तर तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घेऊ शकता. पारायण तुमचं थांबलं नाही पाहिजे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तींकडून, घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता. वाचन वगैरे त्याला करायला सांगू शकता. ठीक आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट की या कालामध्ये आपल्याला अजिबात खोटं बोलायचं नाही. ठीक आहे. खोटं बोलायचं नाही, कोणाशीही वाईट प्रवृत्तीने वागायचं नाही किंवा कोणाबद्दल मनात द्वेष निर्माण करायचा नाही किंवा ठेवायचा नाही. या पारायणाच्या कालावधीत आपल्याला बघा की अनेक काही प्रॉब्लेम्स येत असतात, अडचणी येत असतात. मग त्यामध्ये कोणता तर नातेवाईक वगैरे कोणीही व्यक्ती शेजारील किंवा आपल्या गावातील व्यक्ती मरण पावू शकते. मग अंत्यविधीला आपल्याला जावं लागेल. तर तुम्ही जर हे पारायण करत असाल तर तुम्ही अंत्यविधीस जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता हे गुरुचरित्राचे नियम वगैरे पाहिले. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणती, की आता हे वाचन तुम्हाला कधी करायचं आहे. तर हे गुरुचरित्र पारायणाचं वाचन तुम्हाला पहाटे 3 ते सायंकाळी 4पर्यंत तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये 12 ते 12:30 या काळात वाचन करायचं नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतली. जे काही गुरुचरित्र पारायण कसे आहे किंवा कसे करायचे असते याबद्दल आपण माहिती घेतली. ठीक आहे. हे ग्रंथ तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होणार आहात. ठीक आहे. याची पहिल्यांदा मांडणी तुम्हाला करायची आहे गुरुचरित्र पारायणाची. हे गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला यामध्ये कलश ठेवायचा आहे, नारळ ठेवायचा आहे. कलशावर नारळ त्याचबरोबर आंब्याची पाने. जसं आपण महालक्ष्मीचं व्रतासाठी आपण तशी स्थापना करत असतो, तसं तुम्हाला कलशामध्ये पाणी भरून त्याच्यावर 5 आंब्याची पाने, त्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ इथं ठेवायचा आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचत असाल तर तो बंद करायचा नाही. तर तो कंटिन्यू तुम्ही आज वाचन झालं तर तो तसाच ओपन ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्या न झाकता तो आहे तसा ग्रंथ आणि तिथून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. त्यामुळं या ग्रंथाच्या पारायणामध्ये तुम्हाला वाचन सतत ठेवायचं आहे. पण तुम्हाला जरी तुम्ही वाचन थांबवलं तरी पण ग्रंथ हा बंद करायचा नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने माहिती घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.